स्वीट गावची खबर न्यूज। सावरोली परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेला वेग, गावागावात मतदारांकडून स्वागत। खालापूर तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद वार्डात परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार। वनवटे, गोरठण, तांबाटी परिसरात शेकडो कार्यकर्ते उतरले प्रचारात। सावरोली जिल्हा परिषद वार्डात वारद, माझगाव, निगडोली, इसांबे आदिवासीवाडी, वडवळ, गोरठण, तांबाटीवाडी आदिवासी भागासह गावागावात हायटेक प्रचार सुरू झालाय। प्रचारादरम्यान सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना तांबाटी इथं भेट दिली आहे। सरपंच अविनाश आंबले यांची निवासस्थानी कार्यकर्त्यांशी चर्चा। निवडणुकीत संयमानं प्रचार यंत्रणा हाताला, तटकरे यांच्या सूचना। गावागावात उमेदवार संतोष बैलमारे आणि प्रमिला पाटील यांना मतदारांचा पाठिंबा मिळतोय, कार्यकर्त्यांना विश्वास। तांबाटीसह प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत मोठे मताधिक्य मिळणार या शंकाने सरपंच अविनाश खांबले यांना विश्वास। संतोष बैलमारे आणि प्रमिला पाटील यांना विकास कामाचा अनुभव आहे। स्नेहा मयूर मुंडे यांची प्रतिक्रिया। स्नेहा मयूर मुंडे, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बरेच वर्ष काम करत आहे। आमचे उमेदवार संतोषभाई बैलमारे ते राष्ट्रवादी पक्षांमधून जिल्हा परिषदसाठी उमेदवार आहेत आणि सावरोली पंचायत समितीमधून प्रमिला ह्या उमेदवार आहेत। हे दोघी सुशिक्षित उमेदवार आहेत। यांनी सर्वांसाठी बरीच कामं केलेली आहेत। हे उमेदवार नसताना पण कामं केली आहेत। ते आत्ता पण त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये सरपंच या पदावरती आहेत आणि ते त्यांच्या गावामध्ये कामं करतात। गाव सोडून पण ते त्यांच्या पक्षाचं आणि सर्वांचा पक्षामध्ये नसतील तरी पण त्यांचा विचार करून सगळ्यांची कामं व्यवस्थित करतात। म्हणून ह्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, घड्याळ आणि मशाल। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी युती ही काळाची गरज होती आणि ती राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि शिवसेनेचे नितीन सावंत यांनी ओळखली आणि आता कर्जत निकालाची पुनरावृत्ती होणार, अविनाश आंबले यांना विश्वास। नेत्यांना म्हणजे सुधाभाऊ घारे असतील आणि नितीनदादा सावंत असतील यांना धन्यवाद देतो की कार्यकर्त्यांच्या मनात जी इच्छा होती की आपण एकत्र येऊन समोर निवडणुकीला सामोरं जाऊ आणि ती आमची इच्छा त्या नेत्यांनी आमची पूर्ण केलेली आहे। कारण ज्या वेळेला एखाद्या काही परिवर्तन घडवायचा असतो त्यावेळेला एकत्र येऊन तो लढा द्यायचा असतो आणि ती संधी आम्हाला आमच्या नेत्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे प्रथम धन्यवाद मानतो। आणि येणारा जो निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जो आपला पॅटर्न कर्जत नगर परिषदेमध्ये जो चालला आहे त्याच पॅटर्नचा त्याच याच्यानुसार आम्ही आमच्या खालापूरमध्ये ग्रामीण भागामध्ये तो निकाल संपूर्ण 4 झेडपीमध्ये आणि 8 पंचायत समितीमध्ये पुरेपूर अगदी परिवर्तन आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील यामध्ये तीळमात्र शंका नाही। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही पूर्वीपासून तयारीच होती की आपल्याला एकत्र लढायचं आहे आणि जी आम्हाला ती संधी दिल्यामुळे उत्स्फूर्तपणे सर्व कार्यकर्ते अगदी काही फोनची वाट न बघता ज्याला जसा कानोकान निरोप मिळतोय तसे प्रचाराच्या रॅलीमध्ये सामील होत आहेत आणि प्रचाराच्या रॅली आमच्या मोठ्या संख्येने सुरू होत आहेत। पदासाठी आपण एखादा उमेदवार निवडून देत असतो, तो फक्त एक व्यक्तीकडे न बघता किंवा पक्षाकडे न बघता त्या व्यक्तीचा असलेला अभ्यास आणि तळागाळातल्या लोकांना, मतदारांना किंवा नागरिकांना कोण व्यक्ती आपल्याला न्याय देऊ शकते ह्याचा प्रथम आपण अभ्यास केला पाहिजे। आमचे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील ते गेली 10 वर्ष सरपंच पदाचा कार्यभाग स्वीकारला आहे, त्यांनी यशस्वी कार्यभाग केलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला पाटील यांचा जर अभ्यास बघितला तर आदिवासी क्षेत्रामध्ये असतील त्यांच्या पंचायतीमध्ये त्यांनी केलेली कामं, ठळक कामं ही उल्लेखनीय कामं आहेत की मी तर आव्हान करेन की एवढा अभ्यासू नेतृत्व जर आम्हाला मिळत असेल तर 100% आमच्या सर्व नागरिकांना, मी तर स्वागत केलेलंच आहे, आमच्या नागरिकांनी स्वागत केलेलं आहे आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। सर्व त्यांच्या मागे उभे आहेत आणि 100% त्यांना आम्ही निवडून आणणार आहोत। आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आणि परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते, आम्हाला भाड्याची माणसं आणायला लागत नाही। स्वतःहून प्रचारात सहभागी झालोत आणि शेवटपर्यंत राहणार, महिला उपजिल्हा संघटक अनिता पाटील यांचा विरोधकांना टोला। सर्वांना जय महाराष्ट्र।
आज आम्ही सारोळी झेडपी विभागाचे आमचे उमेदवार संतोषजी बैनवारे आणि आपल्या प्रमिलाताई पाटील पंचायत समितीच्या उमेदवार यांच्या प्रचारात आम्ही आज सुरुवात वनवाटे गावापासून केलेली आहे. आम्हाला प्रतिसाद हा उत्स्फूर्तपणे भेटतो आहे. आम्हाला कोणाला विकत अशी भाड्याची माणसं वगैरे आणावी लागत नाही. आमच्याबरोबर निष्ठेची माणसं आहेत. आमचा एकही शिवसैनिक विकला गेलेला नाही आहे. जे पण आहेत ते आमच्याबरोबर निष्ठेने आहेत आणि आम्ही गावोगावी फिरतो आहे. आमच्याबरोबर जी गावातून जी प्रचंड गर्दी होते ते आम्हाला कोणाला बोलवायला जावं लागत नाही. एवढं आमच्या दोन्ही उमेदवारांचं एक प्रभाव आहे. आणि दोन्ही उमेदवारांबद्दल सांगायचं झालं तर प्रमिलाताई ज्या आहेत पाटील त्यांचे मिस्टर पण सरपंच आहेत. त्यांना पण कामाचा चांगला अनुभव आहे. आणि संतोषजी बैनवारे आहेत हे तर कित्येक वर्ष म्हणजे राजकारणात असल्यामुळे त्यांनी जे लोकांसाठी जे काम केलेलं आहे तर त्यांना लोकनेता म्हणूनच ओळख आहे त्यांची. आम्हाला आमच्या दोन्ही उमेदवारांची ओळख करून द्यायची काही गरज नाही. लोक आम्हाला स्वतःहून आमच्याकडे येतात, आम्हाला हे करतात. त्याच्यामुळे आमचे दोन्ही उमेदवार हे निश्चितच निवडून येतील. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र.